त्यांना अभ्यास करू द्या. चला इकडे लेक्चर क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. काल आपण जे घेतलं होतं त्याचं 5 मिनिटात आपण रिव्हिजन करून पुढे जाऊ. बरोबर. क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट म्हणजे मूलभूत द्रव्यांचे वर्गीकरण. काल मी सांगितलं होतं एलिमेंट म्हणजे काय. एलिमेंट काय आहे तर प्युअर फॉर्म ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सचा जो प्युअर फॉर्म असतो तो. कोणकोणते एलिमेंट आहे हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, फेरस, अमोनियम, सल्फर काय ते भरपूर सारे. बरोबर. जे दृश्य आणि अदृश्य फॉर्म मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत एलिमेंट पासून बनलेला आहे. एलिमेंटचा सर्वात स्मॉलेस्ट पार्ट काय आहे सर्वात छोटा भाग काय आहे ॲटम. ॲटम म्हणजे अणु. आता दोन गोष्टी शिकलो होतो आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ प्रोटॉन. जेवढे प्रोटॉन असतील किंवा जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या ॲटम मध्ये असेल जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या अणूमध्ये असेल तो काय असेल त्याचा अणु क्रमांक असेल. त्याचं वजन कशावरून ठरवलं जातं त्याच्या आतमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून. आणि ॲटॉमिक नंबर आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून किंवा आतमधल्या प्रोटॉनच्या संख्येवरून. हे दोन्ही काय असतात सारखे असतात. एवढं शिकवलं होतं की नाही काल. एवढं समजलं होतं. किती शेल्स असतात किती शेल्स शिकवले होते किती गण 4 गण. कोणते किती एलिमेंट असतात 2 8 18 32. काय फॉर्म्युला होता आपला 2 8 18 32. त्याचं सूत्र काढायचंय काय 2 n चा वर्ग 2 n चा 2n स्क्वेअर. बरोबर. इथपर्यंत झालं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला बॅलन्सी पण शिकवलं होतं. बरोबर. त्याच्या आउटपुट सेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात किंवा त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे घ्यायची देवाणघेवाण म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला काय म्हटलं जातं त्याची व्हॅलन्सी. समजलं. इथपर्यंत झालं होतं. नंतर मी पिरियडिक टेबल समजून सांगितलं होतं. पिरियडिक टेबल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किती किती रोज असतात म्हणजे किती कॉलम असतात त्याच्यामध्ये. हॉरिझॉन्टल रोज 18 किती असतात 18. आडव्या रोज किती असतात 7. टोटल किती बॉक्स आहेत 118. मूलद्रव्य पण किती आहेत आपल्याकडे 118 118. एवढं समजलं. किती ब्लॉक आहेत 4. पहिला ब्लॉक दुसरा तिसरा चौथा 4. पहिला G1 to G2 कोणता बॉक्स असतो S मीन्स समोरचा. G13 ते G18 पर्यंत कोणता बॉक्स असतो P म्हणजे पिछेवाला. डाऊन D कुठून असतो G3 to G12 पर्यंत. F ब्लॉक फेकून दिलेला. S म्हणजे समोरचा, P म्हणजे पिछेवाला, D म्हणजे डाऊन खालचा खाली पडलेला आणि F म्हणजे फेकून दिलेला. समजलं. 4 ब्लॉक एलिमेंट समजले. झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या या साईडला कोणते असतात मेटल वरच्या साईडला नॉन मेटल आणि बाउंड्रीवर मेटॉलाइट्स म्हणजे धातू सदृश गुणधर्म. एवढं समजलंय. जायचं पुढे. काही डाऊट याच्यामध्ये नाही. चला करून घ्याल एवढं. हायड्रोजन झालं लिथियम झालं सोडियम झालं पोटॅशियम झालं. म्हणजे हायड्रोजन इथे लिथियम सोडियम पोटॅशियम याच्यामध्ये जेवढेही एलिमेंट आहेत पहिल्या याच्यामध्ये त्यांच्या आउटर मोस्ट सेल जसा हायड्रोजनची जी सेल आहे हा हायड्रोजन आहे. याच्यामध्ये याची जी सेल आहे याच्यामध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन आहेत 1. किती इलेक्ट्रॉन आहेत 1. आता इथं दुसरा जो ग्रुप आहे त्याची जी आउटर मोस्ट सेल आहे पहिल्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1. दुसरी जी आउटर मोस्ट सेल आहे त्याच्या प्रत्येक एलिमेंटच्या जसं आता याच्यामध्ये काय आहे बेरिलियम काय याच्यामध्ये किती सेल आहेत 2. याच्यामध्ये पहिल्यामध्ये किती एलिमेंट आहेत 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्या दुसऱ्या सेल मध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन आहेत 2. म्हणजे याच्यामध्ये जेवढे शेवटपर्यंत आता जर सोडियमचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर सोडियमचं काय 2 8 1. शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1. किती आहेत 1. लिथियमच्या पण शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असेल 1. इथे जेवढेही एलिमेंट येतील त्यांच्या शेवटच्या सेलमध्ये किती राहील इलेक्ट्रॉन 1. किती राहील 1. किती राहील त्याच्या ऑर्बिट मध्ये 1च राहील. सेकंड ग्रुप मध्ये जेवढेही सेल असतील त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील फक्त 2. आता बेरिलियम जर बघितलं तर किती आहे 2 2. पहिल्या सेल मध्ये 2
तर दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यात 2. म्हणजे या कॉलम मध्ये जेवढेही एलिमेंट येतील त्यांच्या जे लास्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील 2. किती असतील 2. आता त्याच्यानंतर आहे पार्ट इथून ते इथपर्यंत. इथून तर इथपर्यंत इलेक्ट्रॉन वाढू पण शकतात कमी पण होऊ शकतात म्हणून हे स्टेबल नाहीये म्हणून यांना आपण कन्सिडर करू नये सध्या. आता त्याच्यानंतर पुढे आहे G13. आता G13 जिथे असेल तिथे त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन राहतील 3. किती राहतील 3. तिथे जेवढेही एलिमेंट आहेत जसं बेरियम अल्युमिनियम त्याच्यानंतर बोरॉन अल्युमिनियम गॅलिलियम इंडोनियम त्याच्यानंतर थेलियम नायथोमियम जेवढेही आहेत जेवढे एलिमेंट या G13 मध्ये आहेत त्यांच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती एलिमेंट असतील 3. 14 मध्ये 4 किती राहतील आउटर मोस्ट सेल मध्ये किती एलिमेंट राहतील 4. 15 मध्ये किती राहतील 5. 16 मध्ये 6. 17 मध्ये 7. 18 मध्ये 0. हा म्हणजे ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणून 8. ठीक आहे. 18 मध्ये किती आहे 8. समजलं. पहिल्या सेल मध्ये किती आहे 1. दुसऱ्या सेल मध्ये पहिल्या पिरियड्स मध्ये किती एलिमेंट आहेत 1. दुसऱ्या पिरियड्स मध्ये 2. मध्ये कमी पण होऊ शकतात जास्त पण होऊ शकतात. स्टेबल आहेत का नाही म्हणून डायरेक्ट G13 मध्ये किती आहे 3. 4. 14 मध्ये 15 मध्ये 5. 16 मध्ये 6. 17 मध्ये 7. 18 मध्ये 8 आणि पुढे 18 मध्ये 8 आहे म्हणजे हे काय नॉन रिएक्ट आहे. त्याचा ऑक्टेट कंप्लीट असेल तर तो रिॲक्ट होईल का नाही म्हणून यांना म्हटलं जातं नोबल गॅस. काय म्हटलं जातं नोबल गॅस एलिमेंट. काय म्हटलं जातं नोबेल गॅस एलिमेंट. आणि मराठीमध्ये त्यांना राजवायू म्हटलं जातं. राजे आहेत ते कोणाशी घेणं देणं आहे का नाही. पहिल्या ऑर्बिट मध्ये आता याच्यावरून काय ठरवू आपण याची बॅलन्सी. काय ठरवू बॅलन्सी. आता याच्यामध्ये एक एलिमेंट आहे याचा आउटर मोस्ट सेलची बॅलन्सी किती असते 2 ची म्हणून याची बॅलन्सी किती आहे फक्त 1. किती आहे 1. हा 2 आहे तर याची सुद्धा 2. इथे याची बॅलन्सी फक्त 3 आहे. आता याच्याकडे 4 एलिमेंट आहेत हा 4 देऊ शकतो 4 घेऊ शकतो म्हणून याची किती आहे 4. आता इथं 5 आहे तर याची बॅलन्सी किती येईल सांगा 3. किती येईल 3. व्हेरी गुड. कारण याच्याकडे 5 आहे हा 3 घेईल किती आहे 3. याची किती येईल याची किती येईल आणि याची किती येईल 0. याला गरज आहे का नाही. त्याच्याकडे 8 कंप्लीट आहे ना तो कोणासोबत रिॲक्ट होईल का नाही होणार म्हणून याची बॅलन्सी येईल 0. मग बॅलन्सी कशावर डिपेंड लास्ट सेल. बॅलन्सी इज डिपेंड अपॉन लास्ट सेल इलेक्ट्रॉन. शेवटच्या सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढ्यावरती त्याची संयोजन अवलंबून असते. बॅलन्सीवर दरवर्षी प्रश्न येतो म्हणून लक्षात ठेवायचं. आता इथे किती आहे सांगा 2 8 1. याची बॅलन्सी किती येईल बॅलन्सी किती येईल मधला आहे ना किती येईल 1. जर इथे 5 असले तर बॅलन्सी किती येईल किती येईल 3. इथे 7 असले तर बॅलन्सी किती येईल 2. इथे 8 असले तर बॅलन्सी किती येईल 0. किती येईल 0. आता इथे 1 आहे म्हणजे सांगा बरं हे कोणत्या ग्रुप मधला एलिमेंट आहे कोणत्या आहे ना किती आहे 1. इथे 4 आहे कोणत्या ग्रुप मधला एलिमेंट आहे कोणत्या ग्रुप मधला व्हेरी गुड G14 आहे बेटा तो G13 इकडे G14. हे बघा इकडे लक्ष द्या. आता याच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे हा कोणत्या ग्रुप मधला असेल कोणत्या ग्रुप मधला असेल G1. याच्या ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे हा कोणत्या ग्रुप मधला असेल G14. व्हेरी गुड G15. 5 आहे म्हणून 15. 6 आहे म्हणून 16.
7 आहे म्हणून 0 आहे म्हणून समजलं. ज्याच्या ऑर्बिट मध्ये जेवढे एलिमेंट लास्टला असतील त्याच्यावरून काय ठरतो, त्याचा ग्रुप ठरतो. एवढं समजलंय. याच्यात काही डाऊट नाही. किती 7 रोज. रोजला मराठीमध्ये काय म्हणतात, काय म्हणतात, आवर्त म्हणतात ना काहीतरी, आवर्त ना. किती आवर्त आहेत, 7. किती आहे 7. किती आहे 7. आता इकडे लक्ष द्या. आता इथे बघा ऍटॉमिक रेडियस. आता पहिलं हायड्रोजन सांगा, याच्यामध्ये फक्त एकच ऑर्बिट आहे. किती आहे, एकच ऑर्बिट आहे. म्हणजे एकच कक्षा आहे याची. तर याची जी ऍटॉमिक रेडियस असेल ती कमी असेल की जास्त असेल, कमी. आता याच्यामधून जर सोडियम बघितला तर सोडियम मध्ये काय 1, 2 आणि 3 म्हणजे 2, 8 आणि 1 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना. मग आता मला सांगा याची रेडियस याच्या रेडियस पेक्षा काय असेल, जास्त असेल. मग जशा जशा रोज वाढत जातात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तशी तशी त्याची ऍटॉमिक रेडियस सुद्धा वाढत जाते. समजलं. जशा जशा रोज इन्क्रीज होतील त्याची ऍटॉमिक रेडियस. मग ऍटॉमिक रेडियस इट्स डिपेंड ऑन ऑर्बिट साईज. ऑर्बिटची जी साईज आहे, ऍटमच्या ऑर्बिटची जी साईज आहे त्याच्यावरती काय असेल, त्याची ऍटॉमिक रेडियस डिपेंड असेल. ऍटॉमिक रेडियस इज डिपेंड्स अपॉन ऍटम्स ऑर्बिट साईज. म्हणजे ऍटमच्या ऑर्बिटच्या साईज वरती ज्याची ऍटॉमिक रेडियस डिपेंड असेल. अणूचा विस्तार काय म्हटलं जातं त्याला, मराठीत काय शब्द आहे, काय, अणूचा आकारमान. आता जेवढा छोटासा असेल त्याचा आकार कसा असेल, छोटा. हळूहळू हळूहळू जसं त्याचा ऑर्बिट मोठं होत जाईल त्याचा आकार कसा होईल, मोठा. त्याची रेडियस काय होईल, हळूहळू वाढेल. समजलं. रेडियस समजलं का. जशा जशा रोज वाढत जातील तशा तशा त्याचं ऑर्बिट सुद्धा काय होईल, वाढत जाईल. कारण रोज वाढतात तसं ऑर्बिट वाढतं आणि जसं ऑर्बिट मोठं असतं त्याच्यावर काय असतं, त्याचे ऍटॉमिक रेडियस डिपेंड असतं. आता हायड्रोजनचं काय येईल, छोटं आहे. त्याच्याऐवजी जर तुम्ही कॅडमियम वगैरे घेतले तर त्यांचं काय आहे, ते खालचे एलिमेंट आहे म्हणजे त्यांचं रेडियस काय मोठा आहे. म्हणून ते काय आहे, त्याची ऍटॉमिक साईज काय राहील, मोठी राहील. काय राहील, मोठी. ऍटॉमिक रेडियस ही नेहमी जास्त राहील. म्हणजे जेवढा ऍटम छोटा त्याची ऍटॉमिक रेडियस तेवढी छोटी. जेवढा ऍटमचा आकारमान मोठं त्याची ऍटॉमिक रेडियस तेवढी मोठी. कशावर डिपेंड आहे, ऑर्बिट वरती. त्याला शेल्स म्हणतात, ऑर्बिट म्हणतात, तुम्ही काही पण शब्द वापरू शकता. इथपर्यंत समजला. काय डाऊट. आता तुम्हाला असं एखादं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल पेपरमध्ये आणि हे विचारलं जाईल की ते नेमकं कोणत्या ग्रुप मधलं आहे. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं नेमकं कोणत्या ग्रुप मधलं आहे, बरोबर, कोणत्या रोज मधलं आहे ते सुद्धा विचारू शकतात. आता सांगा मला याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती आहे, 2. मग हे कोणत्या ग्रुप मधलं असेल, ग्रुप 2. किती मधलं असेल, ग्रुप 2. तर ते बंद झालं. किती मधलं असेल, ग्रुप 2 मधला. किती आहे, ग्रुप 2 मधला. समजलं. आता याची व्हॅलेन्सी किती आहे, किती याची व्हॅलेन्सी, 2. ग्रुप 2 मध्ये म्हणून याची व्हॅलेन्सी सुद्धा 2 आहे. ते सुद्धा विचारलं जाईल 2 मध्ये. मग याचे जे कॅरेक्टर आहे मेटल आहे की नॉन मेटल आहे. आता इथे काय आहे, झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईनच्या इकडे जे असतात ते काय असतात, मेटॅलिक, आणि इकडे नॉन मेटल. मग हा 2 मधला आहे. मग याचं कॅरेक्टर कोणता येईल, मेटॅलिक. कोणता येईल, मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा विचारू शकतात. आता इथे जर 8 असेल तर हे कोणत्या ग्रुप मध्ये एलिमेंट आहे, सांगा पटकन. कोणता आहे, नॉन मेटल. व्हेरी गुड. कोणत्या ग्रुप मधले आहेत, ग्रुप कोणता आहे त्यांचा, कोणता आहे, ग्रुप 18. कोणता आहे याच्यामधला, 18. व्हॅलेन्सी किती आहे, किती व्हॅलेन्सी, 8 आहे म्हणून व्हॅलेन्सी किती आहे, 0. ग्रुप नंबर 18. कोणता कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक. कोणता आहे, नॉन मेटॅलिक. समजला. काय डाऊट. कोणता विचारला तर सांगता येईल, कोणता पण येतो. सहसा सोडियम येतो, सोडियमचं विचारलं जातं, नाहीतर कॅडमियमचं विचारलं जातं. सोडियम, कॅडमियम, नाहीतर केक. आता हे बघा 2, 8, 8, 1. शेवटी किती आहे, कोणत्या ग्रुप मधला एलिमेंट आहे, ग्रुप 1. कोणत्या ग्रुप मधला, 1. ग्रुप 1. व्हॅलेन्सी किती आहे, 1.
समजलं? मेटॅलिक आहे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे? मेटॅलिक आहे, कारण झिगझॅग लाईनच्या तिकडचं आहे, झिगझॅग लाईनच्या तिकडे मेटॅलिक, बॉर्डरवर असले तर मेटॅलिक. समजलं? याच्यामध्ये काही डाऊट? पेपरमध्ये 1 मार्क तुमचा आहे हा, एवढं समजलं. ॲटॉमिक साईज येते तुम्हाला नोट्सला, येते 2 मार्क. ते झालं 2 मार्क. एक्सप्लेन द पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक ट्रेंड्स. हा एक महत्वाचा पॉइंट आला, पिरियडिक ट्रेंड्स. आता पिरियडिक ट्रेंड्स, आता ट्रेंड्स म्हणजे काय? ट्रेंड्स म्हणजे एक दुकान आहे, आम्ही तिथे जातो, नवीन नवीन कपडे घेतो, घालतो, फॅशनचे शो करतो, बरोबर? तसं आहे का? ट्रेंड्स मध्ये काय आहे की काही नवीन गोष्टी, या नवीन गोष्टी या काय केल्या जातात? अडॅप्ट केल्या जातात किंवा वापरल्या जातात. नवीन नवीन वापरात येणाऱ्या दररोजच्या नवीन गोष्टी, याला काय म्हणतो आपण? ट्रेंड. आपण म्हणतो ना, अरे याचा ट्रेंड चालू आहे सध्या, त्याचा ट्रेंड आहे. मग आता याचा ट्रेंड काय आहे की या कोणकोणत्या गोष्टीवरून ठरवल्या जातं? पिरियडिक टेबल, ॲटॉमिक नंबर, त्याची ॲटॉमिक साईज, त्याची जी व्हॅलन्सी आहे त्याच्यावरून. हे तुम्हाला विचारलं जाते, व्हॉट इज द पिरियडिक टेबल ट्रेंड्स. कशावरून? ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटॉमिक रेडियस, दुसरं काय? व्हॅलन्सी, पिरियड, बरोबर? किती याच्यामध्ये आहे त्याच्यावरून तो काय त्याचा पिरियडिक ट्रेंड्स आहे. तर याचा विचारला तुम्हाला ॲटॉमिक नंबर, तर ॲटॉमिक नंबर कसा काढचाल? जर विचारला, हाय तुम्हाला दिलंय केस, फाइंड द ॲटॉमिक नंबर, याचा ॲटॉमिक नंबर सांगा, काय येईल? जेवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. म्हणजे इथे म्हणजे जेवढे दिलेले त्यांची काय करायची? बेरीज करायची. 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 8 आणि 1 19, किती आला? किती आला? जेवढे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, जेवढे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिलेले आहेत त्याच्यावर काय असतं? त्याचा ॲटॉमिक नंबर डिपेंड असतो. आता याचा किती आहे सांगा बरं? किती आहे? 8 + 24, 24 आणि 2 26, किती आहे? 26. म्हणजे जसं इथे जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याची ऍडिशन करायची, तो त्याचा ॲटॉमिक नंबर लिहून द्यायचा. पुढे दिलेला असेल तुम्हाला सी ए काहीतरी हो, त्याचा ॲटॉमिक नंबर सांगा, काय त्याचं कॉन्फिगरेशन दिलेलं असेल ते मोजायचं, लिहून द्यायचं. ग्रुप मधला असला तर ते ओळखतात, मेटल आहे का नॉन मेटल ते पण तुम्हाला सांगता येतंय. आता कोणत्या ग्रुप मधला आहे ते पण, त्याची व्हॅलन्सी किती आहे ते पण तुम्हाला समजलं. काही डाऊट आहे का? नाही, इतकं समजलं? बाकी मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणूचा विस्तार. जसं जसं आपण खाली खाली येतो रोजकडे, जसा अणूचा विस्तार काय होतो की जेव्हा आपण इकडून इकडे जातो, जसं क्रिप्टॉन असेल त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19, इथं आहे 19, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. मग आता मी जर इथला ही कल्याणी एक मिनिट, आता मी इथला एक ॲटॉमिक नंबर घेतला, तो किती आहे? सपोज 19, किती आहे? 19. आणि इथला जर एखादा एलिमेंट घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 34. काय आहे? 34. मग आता मला सांगा की 19चं ऑर्बिट मोठं असेल का 34चं ऑर्बिट मोठं असेल? 34चं ऑर्बिट मोठं असेल. म्हणजे ॲटॉमिक रेडियस याची ऍक्च्युली मोठी पाहिजे की नाही? पण याची ॲटॉमिक रेडियस म्हणजे जसं आपण लेफ्ट साईडला जाऊ, राईट साइड टू लेफ्ट साइड जाऊ, तसा ॲटॉमिक रेडियस ही हळूहळू कमी होते. आता असं विरुद्ध काय होतं? आता इथे एक लक्ष द्या, जसं आपण राईट टू लेफ्ट जाऊ तसं इथे काय होईल? when we go left, ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणूचा विस्तार कसा होतो? डिक्रीज. कसा होतो? डिक्रीज म्हणजे कमी होतो. मग आता असं का होतं? आता आपण तर शिकलोय की जेवढा ऑर्बिट मोठा आहे तेवढा ॲटॉमिक रेडियस मोठी आहे. मग इथं तर याचा ऑर्बिट 34 आहे, याची ॲटॉमिक रेडियस कशी पाहिजे? मोठी पाहिजे. पण इथं काय होतं? नेमका उलट होतंय की याची ॲटॉमिक रेडियस काय होते? कमी होते. मग असं का होतं? आता इथे सपोज लक्षात घ्या की इथे किती लोक आहेत? किती लोक आहेत इथं? 19. आणि इथे किती लोक आहेत? 34. मग एखादी गोष्ट जर तुम्हाला घट्ट पकडून ठेवायची असेल तर 19 लोक जास्त काम करतील का 34 लोक जास्त काम करतील? 34 लोक. म्हणून जे ॲटॉमिक रेडियस आहे
ते मूलद्रव्य जसं ऍटम आहेत हे काय करतात, हे 34 याला काय करतात, एकदम घट्ट बाउंड करून ठेवतात, म्हणजे घट्ट पकडून ठेवतात. म्हणून अणूचा जो विस्तार आहे, जसं जसं आपण लेफ्ट ला जाऊ तसं तसं अणूचा विस्तार काय होईल, हळूहळू कमी होईल. कसं होईल, हळूहळू पिरियडिक टेबल मध्ये जसं आपण लेफ्ट ला जाऊ तसं तसं अणूचा विस्तार काय होईल, कमी होईल. हे समजलं? हा एक पॉइंट काल राहून गेलेला होता. इतकं समजलंय का तुम्हाला? हा लक्ष द्या. ऍटॉमिक रेडियस काय होते, जसं जसं म्हणजे रोज आहेत, रोज पासून तुम्ही फर्स्ट काय होतं, त्याची ऍटॉमिक रेडियस कमी होते. म्हणजे इकडे गेलं तर ऍटॉमिक रेडियस काय होईल, त्याची कमी होईल. आता इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आता आपण त्या दिवशी बघितलं होतं की ही एक काय आहे, झिगझॅग लाईन आहे. ही झिगझॅग लाईन काय करते, पिरियडिक टेबलला 2 भागांमध्ये विभागते. एक म्हणजे मेटल आणि दुसरं म्हणजे नॉन मेटल, म्हणजे एक धातू आणि अधातू. मग मेटल आणि दुसरं काय आहे, नॉन मेटल. काय रे बेटा, मेटल अँड नॉन मेटल. मेटल आता तुम्हाला शिकायचं इथं मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर साठी तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे मेटल अँड नॉन मेटल. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे जे विच इज रिलेटेड टू मेटल, कशाशी रिलेटेड आहे, मेटल सोबत. अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे विच इज रिलेटेड टू नॉन मेटल, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सोबत ते काय रिलेटेड आहेत. आता मेटल असतील, या लाईनच्या इकडे काय आहेत, सगळे मेटल आहेत. आणि झिगझॅगच्या लाईनच्या या इकडे या साईडला कोणते आहेत, सगळे नॉन मेटल आहे. आता मेटल जर असतील तर त्यांचे आउटर शेल म्हणजे लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन किती असतील सांगा बरं. मेटल असेल तर लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन कोणते असतील, किती असतील. आता इकडे आहेत म्हणजे एक तर 1 असेल, एक तर 2 असतील किंवा 3 असतील. 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. पण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे नॉन मेटॅलिक जे एलिमेंट आहेत ते सगळे इकडे आहेत, बरोबर. नॉन मेटॅलिक एलिमेंट सगळे इकडे. मग एक तर ते 5 असतील, 6 असेल, 7 असेल किंवा 8 असेल, बरोबर. हे असतील. मग आता हे इलेक्ट्रॉन आहे, हे काय करतील, इलेक्ट्रॉन लूज करतील की गेन करतील, म्हणजे स्वतःजवळचा इलेक्ट्रॉन देऊन देतील की घेतील, काय करतील, देतील. म्हणजे काय करतील, लूज करतील. काय करतील, लूज करतील. आणि यांच्याकडे हे इलेक्ट्रॉन घेतील का देतील, काय करतील, घेतील. म्हणजे हे काय करतील, गेन करतील. मग आता इकडे लक्ष द्या. जो मेटल सर्वात लवकर इलेक्ट्रॉन हा काय करतो, लूज करतो, गमावतो, तो काय असतो, सर्वात चांगला मेटल असतो. काय असतो, सर्वात चांगला मेटल असतो. म्हणजे जो लवकर अणू हा जो लवकर त्याचे इलेक्ट्रॉन हा गमावू शकतो तो काय असतो, सर्वात चांगला मेटल असतो. म्हणून पहिल्या दुसऱ्या शेल मध्ये काय असतात, सर्वात चांगले इलेक्ट्रॉन असतात. कारण की यांच्याकडे काय, यांची बॉन्डिंग काय असते, एकदम वीक असते. हे सहज काय करू शकतात, त्यांचे इलेक्ट्रॉन देऊ शकतात. म्हणून हे काय असतात, सर्वात चांगले इलेक्ट्रॉन असतात. हे समजलं तुम्हाला. याच्यामध्ये काही डाऊट. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटल काय करतात, 5, 6, 7 आणि 8 यांची काय व्हॅलन्सी ही आहे. तर हे काय करतील, इलेक्ट्रॉन लवकर गमावणार नाही. म्हणून हे काय नॉन मेटल आहे. नॉन मेटल म्हणजे अधातू. काय आहे, अधातू. स्वतःचे इलेक्ट्रॉन गमावतील का, नाही. हे त्याची काय प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रॉन गेन करतील. हे काय करतील, लूज करतील. आणि तो सर्वात जास्त इलेक्ट्रॉन लूज करेल तो काय, सर्वात चांगला मेटल राहील. इतकं समजलं. याच्यात काही डाऊट नाही. आता जसं जसं तुम्ही इथून इकडे जाल, म्हणजे इकडे जाल, तसे तसे मेटल काय असतील, तुमचं मेटलचं प्रमाण काय राहील, कसं होईल, मेटलचं प्रमाण कमी होईल ना. कारण इकडे मेटल आहे का, लाईनच्या इकडे, झिगझॅग लाईनच्या इकडे मेटल आहेत का, नाही. सगळे मेटल कुठे आहेत, इकडे. मग जसं जसं तुम्ही इकडे जाल मेटलचं प्रमाण काय राहील, डिक्रीज होईल. कसं होईल, कमी होईल. आणि जसं जसं तुम्ही इकडे जाल तसं तसं नॉन मेटलचं प्रमाण काय राहील, नॉन मेटलचं प्रमाण काय राहील, वाढेल. कारण इकडे सगळे काय नॉन मेटल आहे. आणि इथून
आता या लाईन पासून जसं जसं तुम्ही खाली याल तसं जसं मेटलचं प्रमाण काय होईल, वाढेल. कारण इकडे सगळे काय मेटल आहे आणि नॉन मेटल काय होतील तिथे कमी होतील. हे तुम्हाला गिव्ह द रिझन मध्ये विचारलं जातं. वाय द नॉन मेटल गेट डिक्रीज व्हेन वी गो राईट व्हेन वी गोस लेफ्ट ऑन द पिरियडिक टेबल. म्हणजे जेव्हा आपण पिरियडिक टेबल मध्ये या साईडला जातो तेव्हा तिथले जे धातू सदृश गुणधर्म का कमी होतात. तर त्याचं कारण असं आहे की जसं आपण या साईडला जाऊ, कारण तिथे दिलेलं आहे की या झिगझॅग लाईनच्या या बाजूला सगळं कोणते इलेक्ट्रॉन आहेत, कोणते आहेत, मेटल. त्या साईडला इलेक्ट्रॉनच नाही, म्हणून आपण इकडून तिकडे जेव्हा जाऊ तेव्हा भेटतील का, नाही. तिकडून इकडे जेव्हा येऊ तेव्हा काय भेटतील आपल्याला, सर्वात जास्त मेटल भेटतील. पण जिथं खाली येऊ तिथं काय भेटतील आपल्याला, सर्वात जास्त मेटल भेटतील. काय भेटतील, मेटल भेटतील. एवढंच मेटलिक आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर मध्ये आहे. कुठे इकडे ही झिगझॅग लाईन डिवाइड नाही करत आहे, ही झिगझॅग लाईन इथे आहे, याच्या इकडे थोडे आहेत ना एलिमेंट. नाहीसे नाही बोलले मी, कमी होईल. इकडे नॉन मेटल आहेत ना बेटा, पिरियडिक टेबल तर एकच आहे ना. खाली जाताना पूर्ण पिरियडिक टेबल कन्सिडर करायचा आपल्याला, हा रोज कन्सिडर करायचा का फक्त, नाही. जेव्हाही आपण विचार करू तेव्हा डायरेक्ट या पूर्ण पिरियडिक टेबलचा खाली जे ऍक्टिनाइड आहेत त्या दोन याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, फक्त अर्धा याचा विचार करायचा आहे का, नाही. म्हणून जेव्हा आपण खाली जाऊ तर सर्वात जास्त काय आहे, मेटल आहे. मेटलचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. नॉन मेटल काय आहे, कमी आहे. पण आपण इकडून इकडे जाऊ तर आपल्याला काय दिसतील, इथं मेटल हळूहळू कमी होतील. कारण G13 पासून मेटल काय होत आहे, कमी होत आहे. नॉन मेटल येत आहे ना तिकडे पुढे, म्हणून नॉन मेटलचं प्रमाण काय होईल, तिकडे जास्त राहील. कारण नॉन मेटल इकडे आहेत का, नाही. कोणत्या भागात आहे, या भागात आहे. समजलं. इथंच तुमचा पिरियडिक टेबल संपला. पिरियडिक टेबल संपला. आता याच्यानंतर आपल्याला शिकायचंय मॉडर्न पिरियडिक टेबल. हा टॉपिक आपल्याला संपलेला आहे, पण हा जे चॅप्टर आहे ते कव्हर झालेलं नाहीये, त्याच्यात आपल्याला आणखी शिकायचंय. त्याच्यामध्ये आता मॉडर्न पिरियडिक टेबल हेनरी मोसले यांनी पहिल्यांदा ऍटॉमिक नंबर नुसार मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर रचलेलं आहे. पण त्यांच्या आधी 3 सायंटिस्ट होते ज्यांनी काय केलंय, ऍटॉमिक मास नुसार काय केलेली पिरियडिक टेबल काय केलेलं आहे, स्ट्रक्चर आखलेलं आहे. पण ते म्हणजे ते झालं